ही गोष्ट आहे भगवान शिवच्या खंडोबा अवताराची, खंडोबा भानू विवाह सोहळ्याची। कैलास पर्वतावर भगवान शिव ध्यानस्थ होते, संपूर्ण विश्व शांत होते, पण पृथ्वीवर अधर्म वाढत चालला होता। भक्तांचे रक्षण करण्यासाठी शिवशक्तीने अवतार घेण्याचा निर्णय घेतला। मल्हारी मार्तंडाच्या रूपात भगवान शिव पृथ्वीवर अवतरले। तेच पुढे खंडोबा म्हणून ओळखले गेले। ते पराक्रमी आणि धर्माचे रक्षक होते आणि भक्तांवर अपार प्रेम करणारे होते। खंडोबासोबत आदिशक्तीचा अंश म्हणून म्हाळसा देवी प्रकट झाली। ती तेजस्वी, शांत आणि शक्ती स्वरूप होती। धर्म कार्य पूर्ण होण्यासाठी ती खंडोबाच्या सोबत होती। अशी सुंदर साज सजवून केस महदी माळला गजरा लोकांच्या नजरा खेळ तिच्यावर देशातून भानू नावाची एक साधी निष्पाप भक्त खंडोबाच्या चरणी आली। तिच्याकडे वैभव नव्हते, तिच्याकडे होती फक्त निर्मळ निस्वार्थ भक्ती। ती भक्ती इतकी शुद्ध होती की थेट खंडोबाच्या हृदयाला जाऊन भिडली। धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान, धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान, हरपल मल्हारीच सार देह भान। धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान, हरपल मल्हारीच सार देह भान, हरपल मल्हारीच सार देह भान, हरपल मल्हारीच सार देह भान। चंदनपुरी गेला, बानूच्या नादान देव चंदनपुरी गेला, बानूला पाहून माझा देव येडा झाला, बानूला पाहून माझा देव येडा झाला, बानूच्या नादान देव चंदनपुरी गेला, बानूला पाहून माझा देव येडा झाला, निहाळी तो लावण्य अति रूपवान, हरपल मल्हारीच सार देह भान। धनगराची बानू दिशे गोरी गोरी पान, हरपल मल्हारीच सार देह भान। भानूच्या निस्वार्थ भक्तीचा स्वीकार खंडोबांनी केला। देव, ऋषी, मुनी आणि भक्तांच्या साक्षीनं दैवी साखरपुडा पार पडला। हा साखरपुडा भक्ती आणि शक्तीचा संगम होता। खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, मन नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली। खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, मन नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, मन नवरी नटली
कालबाई सुपारी फुटली हळदीच्या सुवासात विवाहपूर्ण विधी सुरू झाले. हळद म्हणजे पवित्रता, हळद म्हणजे मंगलाची सुरुवात. संपूर्ण परिसर जणू आनंदाने भरूनच गेला. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. शिव मल्हारी नवरा झाला हळद लागली बा नाही तुला खंडोबा पिवळा झाला हळद लागली बा नाही तुला शिव मल्हारी नवरा झाला हळद लागली बा नाही तुला खंडोबा पिवळा झाला हळद लागली बा नाही तुला मंगलाष्टकांच्या घोषात खंडोबा आणि बानू विवाह बंधनात अडकले. हा विवाह नव्हता, हा भक्तीला मिळालेली दैवी मान्यता होती. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. या विवाहामधून भक्ती, श्रद्धा आणि धर्म यांचा संदेश संपूर्ण जगाला मिळाला. निस्वार्थ भक्तीसमोर दैवतही नतमस्तक होते. अशी ही खंडोबा बानूची अजरामर कथा. लग बग माझ्या रायाची लग बग माझ्या रायाची कडची जुरी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची लग बग माझ्या रायाची लग बग माझ्या रायाची कडची जुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची जेजुरी समपुण्यक्षेत्र ह्या नाही धरणीवरी अन तिथं नांदतो सदानंदहर उंच डोंगरी गडावरी येळकोट येळकोट जेजुरीच्या खंडेराया जागराला या वाईचा तू गणराया जागराला या पसरणीच्या भैरी देवा जागराला या जेजुरी गडा वाज चौगड आपण धरती ही पलीकड गड जेजुरी अलीकड रूप दाऊन बानू गेली स्वारी देवाची येणी झाली